राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू रंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाईना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्यासे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 53। आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार, म्हणजे त्याची रीती। बाह्य पदार्थाची जशी रीती सांगितली ज्ञानाची, तशीच अंतर्ज्ञानाची म्हणजे आत्मज्ञानाची रीती सांगतात। अंतःकरण वृत्ती ही पदार्थांना जाणीत असते, किंवा अंतःकरण वृत्तीशिवाय आभासाला पदार्थाचं ज्ञान होत नाही। आणि आभास त्या वृत्तीमध्ये स्थित असतो, म्हणजे चैतन्य त्या ठिकाणी वृत्तीमध्ये असतच।
त्या चैतन्याला प्रमाण चैतन्य म्हणतात, वृत्तीमधल्याला. आणि अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याला प्रमाता चैतन्य म्हणतात. आणि विषयाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याला प्रमेय चैतन्य म्हणतात. पण ज्या वेळेस विषयाच्या ठिकाणी प्रमेय चैतन्य असतं ते कुटस्थ रूपच असतं. विषयाच्या ठिकाणी असणारं चैतन्य हे कुटस्थ रूपच असतं. आणि अंतःकरणामध्ये असणारं चैतन्य हे अंतःकरणोपहित चैतन्यापेक्षा, कारण अंतःकरणोपहित जे चैतन्य आहे ते साक्षी आहे. अंतःकरण अधिष्ठान चैतन्य ते साक्षी आहे. पण अंतःकरण अवच्छिन्न जे चैतन्य आहे, अंतःकरणातलं जे चैतन्य आहे ते प्रमाता चैतन्य आहे. आणि त्याच प्रमाता चैतन्याला कोणी आभास म्हणतं, कोणी जीव म्हणतं, कोणी संसारी म्हणतं, किंवा काही शास्त्रकार त्याला जीव चैतन्यही म्हणतात. किंवा जीवात्माही म्हणतात. जीवालाच ते नाव आहेत, जीवात्मा. मग ते जीव चैतन्य वृत्तीद्वारा बाहेर निघून, कारण वृत्तीद्वारा जे चैतन्य निघतं का ते चैतन्य हे प्रमाता चैतन्यच आहे. प्रमाता चैतन्य म्हणजे जीव चैतन्य. कारण प्रमाताच जीव आहे. प्रमाता चैतन्य जे आहे ते वेगळं नाही, ते जीवच आहे. आणि तेच चैतन्य वृत्ती अंतःकरणातून बाहेर निघत असल्यामुळं किंवा अंतःकरणात उत्पन्न होत असल्यामुळं वृत्ती ही प्रमात्यापासूनच निघते. वृत्ती कुठून निघते? प्रमात्यापासूनच. कारण तिथं प्रमाताच चैतन्य आहे. अंतःकरणात कोणतं चैतन्य? प्रमाताच आहे. म्हणून त्या वृत्तीचं नाव प्रमाण चैतन्य म्हणायचं तिच्यातलं. म्हणजे प्रमाण जे आहे वृत्ती, त्या वृत्तीमध्ये ज्ञान आहे. कारण ज्ञानाचं प्रकाशन कोण करतंय? तीच वृत्ती करते. भलं का त्या वृत्तीमधला आभास त्या ठिकाणी चैतन्य ज्ञानाचं प्रकाशन करत असेल, पण ते वृत्तीतूनच जातो. मग ती वृत्ती, त्याच वृत्तीला प्रमाण चैतन्य म्हणायचं. किंवा त्या वृत्तीतल्या चैतन्याला प्रमाण चैतन्य म्हणायचं, है का नाही? आणि प्रमाण म्हणजे ज्ञान करून देणारं चैतन्य, ज्ञान करून देणारी वृत्ती. मग हे इतकं बकळ बोलूस तर ते असं मोजक्यात बोलण्यात वृत्ती म्हणलं की त्याच्यात ते सगळंच धरावं लागतंय. नुसतं वृत्ती म्हणलं की मग ते चैतन्य सहित धरावं लागते वृत्ती. म्हणून वृत्ती म्हणलं की त्या ठिकाणी ते चैतन्य हे आलं. मग ते चैतन्य, ती वृत्ती विषयापर्यंत ज्यावेळेस जाते त्यावेळेस विषयावर कुटस्थ चैतन्य आरूढ असतंच. कारण त्याच्याशिवाय तो पदार्थ तिथं राहू शकत नाही, उत्पन्नच होऊ शकत नाही. आणि मग तो पदार्थ कुटस्थ चैतन्याला धरून आहे. मग ज्यावेळेस हे चैतन्य वृत्ती त्या ठिकाणी जाती त्यावेळेस काय करते? जे काय अज्ञान आहे, म्हणजे हे काय आहे, तिथं अज्ञान कोणचं आहे? म्हणजे हे काय आहे, म्हणजे ते माहित नसणं. काय आहे ते माहित नसतं. मग तिथं गेल्या गेल्या त्या वृत्तीला हे काय आहे असा प्रश्न पडतो. आणि तोच प्रश्न अज्ञान आहे. अज्ञान कसं बघा,
किती लपलेलं आहे अज्ञान आहे. म्हणजेच ज्यावेळेस वृत्ती विषयापर्यंत जाती त्यावेळेस गेल्या गेल्या तिला त्या विषयाचं ज्ञान होत नाही. का होत नसल? कारण तिथं आवरण आहे. हे काय आहे अगोदर थोडं तरी त्या ठिकाणी तिला तिथं वचकावं लागतंय, जाणावं लागतंय, ओळखावं लागतंय हे काय आहे म्हणून. ते ओळखण्यासाठीच तिथे जी सावरासावरी करती, कळण्याची सावरासावरी, अज्ञान निवृत्त करायचं कार्य त्या ठिकाणी ती वृत्ती करीत असते त्याला. म्हणजे हे काय हे निघून जावं, काय हे कळावं. म्हणजे वृत्ती कसं अज्ञानाचं निवरण करते त्या ठिकाणी? ती एकटी करते का? त्याच्या ठिकाणी असणारा आभासी आहे ना, म्हणून ती आभासासहित असणारी वृत्ती आवरण निवृत्त करते. मग आवरण निवृत्त झालं की मग त्या ठिकाणी कोणतं ज्ञान होतं? त्या विषयाचं ज्ञान होतं. अमुक अमुक ते वस्तू आहे म्हणून, है का नाही? मग नेमकी तीच वस्तू आहे असं ज्ञान झालं की मग त्या ज्ञानाला कोणतं म्हणायचं ज्ञान? ते प्रमा ज्ञान, है का नाही? कारण अबाधित ज्ञान, बाधित न होणारं ज्ञान आहे ते, त्याला म्हणायचं अबाधित ज्ञान. आणि मग हे अबाधित ज्ञान त्या ठिकाणी त्या विषयाचं जे व्हायलेलं आहे ते विषयाचं ज्ञान होतानी त्या ठिकाणी कशाचं ज्ञान होत असेल? अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून त्याचं ज्ञान होत असेल का? त्या विषयाचं जे अधिष्ठान आहे काय आहे? कुटस्थ. त्याचं ज्ञान झाल्याशिवाय, कारण तिथं जे आवरण होतं अज्ञानाचं, त्या आवरणाने त्या जड वस्तूला केलं होतं आवरण. म्हणजे त्याच्या आश्रित होतं ते आवरण का त्या चैतन्याच्या आश्रित होतं आवरण? विषय आपला झाला की हा. कारण रज्जूच्या ठिकाणी आपण आवरण मानलं का रज्जू पहित चैतन्याच्या आश्रित अविद्या मानली होती? चैतन्याच्या आश्रित मानली होती. तसं ज्यावेळेस वृत्ती आणि आभास तिथं जातो त्यावेळेस अज्ञानाचं आवरण निवृत्त करतो. म्हणजे कशावरला आवरण निवृत्त केला असेल त्यांनी, है का नाही? म्हणजे वृत्तीतलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला विषयाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे का कुटस्थ चैतन्य, त्याचं ज्ञान झालं. त्याचं ज्ञान झाल्यात वाचून त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. कारण ते आपल्याला जाणवत नाही. त्या चैतन्याचं ज्ञान झालेलं, पण ती क्रिया झाल्या वाचून त्या वस्तूचं ज्ञान होतच नाही. एवढी सूक्ष्म क्रिया असते ती. मागे एक उदाहरण दिलं होतं. जर पानावर पानं 10 पानं ठेवले आणि त्या 10 पानाला एकदा सुईनं सुराख पाडलं, सुई त्याच्यात टोचविली, तर पहिल्या पानाला ज्यावेळेस सुई टोचली ते किती वेळानं त्याच्यात दुसऱ्या पानाला सुई टोचली असेल? कारण पहिल्या पानाला टोचल्याशिवाय दुसऱ्या पानाला टोचणार नाही. त्याच्यात काहीतरी कालाचं व्यवधान मानावंच लागतंय, अंतर मानावंच लागतं. पण त्या ठिकाणी अंतर आपल्याला जाणवतंय का? तसंच चैतन्याचं ज्ञान होताना वृत्तीला जाणवत नाही. पण त्या अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय, वस्तूच्या विषयाच्या अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय वस्तूचं ज्ञान होत नाही.
मग आवरण निवृत्त जे केलं आहे ते कशावरचं केलंय? वस्तूवरलं केलं का चैतन्यावरलं केलं? कारण ज्ञानाचा व्यवहार ज्ञानानेच होत असतो. वृत्ती ही ज्ञान स्वरूपच आहे. वृत्तीत काय आहे? ज्ञानताच आहे. आणि ती वृत्ती ज्ञानच जाणणार. मग त्या वस्तूचं ज्ञान जाणणार का चैतन्याचं ज्ञान जाणणार? त्याच चैतन्याचं ज्ञान जाणीती, पण त्या चैतन्याचं जे विशेषीकरण आहे का त्या विशेषीकरणाचं ज्ञान जाणीती. चैतन्याचंच ते विशेषीकरण आहे. वस्तू म्हणजे कुटस्थ चैतन्याचं विशेषीकरण आहे. ती वस्तू नाहीच, ते कुटस्थच चैतन्य आहे तिथं. आणि मग त्या वस्तूचं ज्यावेळेस तसं ज्ञान होतं, ते ज्ञान बाह्य पदार्थाचं असं मानावं लागतं. आपण तसं धरतो की आता वृत्ती ही बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घ्यायली, कारण त्या अंतःकरणाच्या बाहेर वस्तू आहे. पण अशा प्रकाराने त्या वस्तूचं ज्ञान होतंय. ही रीती बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगता वेळेस सांगितली होती. आणि मग आता अंतर्ज्ञानाची प्रत्यक्षाची रीती. आता अंतर्ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान? तर आत्म्याचं ज्ञान. मध्ये काय आहे? आत्मा आहे. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. तर मग ते जाणायला ज्यावेळेस वृत्ती आत जाते, आतच स्थिर होते, त्यावेळेस वृत्तीला बाहेर निघायची काही गरज नाही, कारण आत्मा आत आहे. मग वृत्ती ज्यावेळेस आत जाते त्यावेळेस त्या वृत्तीच्या सोबत प्रमाता असणारच ना, आभास. मग त्याच्या सहितच ती वृत्ती काय होईल? आत्मा जाणण्यासाठी प्रवृत्त होईल. पण कोणती वृत्ती प्रवृत्त होती? ज्या वृत्तीनं म्हणजे ज्या अंतःकरणानं विवेक वैराग्यादी साधनं हे संपन्न केलेले आहेत, अशीच वृत्ती आत्मा जाणण्यासाठी इच्छुक असते आणि अधिकारी असते. कोणतीही वृत्ती आत्मा जाणण्याचा अधिकार तिच्यात नसतो, कोणत्याही वृत्तीमध्ये. म्हणून तर जर अध्यात्म आपण सांगायला गेलो तर ज्या अधिकाऱ्याच्या वृत्त्या आहेत त्याच जाणू शकतात. अनाधिकारी अध्यात्म जाणू शकत नाही. याचं कारणच ते आहे, अधिकार नसतो. ती वृत्ती योग्य नसते. ती वृत्ती योग्य का नसते? तर त्या अंतःकरणामध्ये योग्य अधिकार नसतो. त्या अंतःकरणामध्ये मलविक्षेपादी दोष असतात. म्हणून त्या अंतःकरणातून वृत्ती आत्मा जाणण्यासाठी योग्यतेची नसते. आणि मग ज्या अंतःकरणवाल्यानं, ज्या अधिकाऱ्यानं विवेक वैराग्यादी साधनं करून मुमुक्षुता प्राप्त केली आहे, असाच अधिकारी आत्मज्ञानासाठी प्रवृत्त होतो किंवा अधिकारी असतो. आता तो अधिकारी कुठे आहे? त्या वृत्तीतच आहे. तो जाणणारा कोण आहे? त्या वृत्तीमधला आभास, तोच तो अधिकारी आहे. मग तो आभास अधिकारी नाही का प्रत्येकाचा? प्रत्येकाचा आभास. मग कोण अधिकारी नाही? त्यानं जे घोडं घेतलेलं आहे, ज्या घोड्यावर बसलेला आहे ते घोडं लंगड आहे. ज्याचं घोडं लंगड आहे ते घोडं आत्म्याच्या माळावर जात नाही. आणि ज्याचं घोडं धडधाकट आहे
कुठं पण जाऊ शकतो. रोज त्याला खुराक खाऊ घातलेला आहे. कशाचा? ज्ञानजन्य संस्काराचा, है की नाही? मग तेच घोडं काय करेल? जे कानात त्याच्या सांगितलंय आपणाला हे बघायला जायचंय, तर ते नेमकं तिथं नेऊन घालतंय. पहिले काही काही पाटलाचे बैल असे होते, जर ते टांग्याला लावले त्यांना वळवायची सुद्धा गरज पडत नव्हती, कासऱ्याची सुद्धा गरज पडत नव्हती, आपोआप ते बत्तीपाशी नेत होते टांगा. आणि मग पुन्हा तेच बघून पुन्हा शिकले का काय की भट, त्यांनी घोडे पाळले पुन्हा भटाईनं, आणि त्यांनी गावक्या केल्या. मग त्यांचे जे घोडे होते का, ते घोडे सुद्धा इतके हुशार झाले की त्या घोड्याला आपोआप त्या खळ्यावर जायचं, हे त्याला कालवायची हाणायची गरज पडत नव्हती. कारण भटाचं घोडं काहीतरी मन आहे त्याच्यावरती, येईना आता. खळं दिसलं की तिकडच जाते. तसं ह्या भटाचं घोडं, वृत्तीमधल्या भटाचं घोडं वृत्ती, ह्या घोड्याला जी आपण अगोदर त्याला संस्कार दिले, तर अधिकारानं युक्त केलंय, असे घोडे आत्मज्ञानासाठी थेट आत्म्याकडेच जाणार. कारण त्यानं रोजच काय केलेलं आहे, त्याला तेच खुराक खाऊ घातलेला आहे. अशी वृत्ती लागती. म्हणजे त्या वृत्तीला, म्हणजे त्या आभासाला कशी वृत्ती कशी असावी लागती, कशी व्हावी लागती, थोडस संतांचं प्रमाण पहा. साधकाची दशा उदासा असावी आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. आत ही उपाधी तर नसावीच, पण बाहेर सुद्धा नसू नये. म्हणजे तो इतका उदास वृत्तीमध्ये असावा की त्या वृत्तीमध्ये जे काही विषय आहेत त्या विषयाला त्यानं थाराच दिलेला नसावा, त्या विषयाची संगतीच केलेली नसावी सत्य म्हणून. अशी ती वृत्ती उदास वृत्ती म्हणते त्याला. मनवितो दास परिमी आशे उदास, हाची निश्चय माझा परिमी निश्चयावानी तुझा. निश्चयावानी वेगळा. कारण तुकाराम महाराज जशी आपण वृत्ती करू तसा अधिकार संपन्न होतो. मग साधकाची वृत्तीची दशा कशी असावी? उदास असायला पाहिजे. म्हणजे कुठेही त्यानं रमू नये, त्यानं त्या वृत्तीला घेऊन कुठेही रमू नये. आणि कुठेही ज्याची वृत्ती रमत नाही ती वृत्ती उदास असते. कारण कुठेही रमत नाही ती, त्या वृत्तीला उदास वृत्ती म्हणतात. की ज्या वृत्तीला जे बाधित विषय येत ते विषय आवडत नाही. ज्या वृत्तीला अबाधित विषय आवडतात ती वृत्ती उदास होऊन त्या विषयाला जाणते. आणि ती वृत्ती जर विषयाकार होऊन जर अबाधित अर्थाला विषय करत असेल तर तिला तो अबाधित अर्थ सापडतच नाही, कितीही प्रयत्न करू द्या.
कितीही प्रयत्न करू द्या, तो अबाधित अर्थ तिला कळणारच नाही. तुम्ही कितीही बी झाटा विषयी पुरुषाच्या ठिकाणी, त्याला कितीही तुम्ही तत्वज्ञानाचा डोस पाजा, त्याच्या मधात ते शिरतच नाही. आणि तत्ववेत्याला तुम्ही संसाराचा कितीही डोस पाजा, लोक तुकाराम महाराजाला म्हणायचे, चला आपल्या इथे महाराज आहेत, कीर्तनाला आलेत, चला तुम्ही महाराज आहेत. अहो तुम्हीच जर येत नसलात तर मग तुम्हाला कसं आम्ही महाराज म्हणावं? तुम्ही कीर्तनालाच येत नाहीत म्हणल्यावर महाराज असून. मग त्याच्या समाधानासाठी महाराज कीर्तनाला दुसऱ्याच्या जात होते आणि गेल्यावर पुढे बसायचे, महाराजाच्या समोर बी बसायचे. कारण त्यांना वाटायचं महात्मा असला तर आपण याच्या शब्दानं आपण आपला उद्धार होईल. पण त्यांनी कीर्तन सुरू केलं तर ते कानात बोट घालायचे. म्हणजे कानात बोट घालून खाली मान घालून जे बसायचे कीर्तन संपूस तर मात्र उठत नव्हते. लोक म्हणायचे, महाराज तुम्ही कानात बोट घालून कामून ऐकतात? ते म्हणलं काय सांगावं तुम्हाला? म्हणले आम्ही तो काने उघड ठेवून ऐकतो, तुम्ही कानात बोट घालून कामून ऐकतात? अरे ते ऐकायसारखंच नसतंय तर काय ऐकावं? त्या ऐकण्यानं मला भेव वाटत आहे. कशाच? आल्याला अधिकार जात का काय? म्हणून मी कानात बोट घालतो. असे भेणारे दोघं बी तर संसारी भेणाराच आहे आणि पारमार्थिक ही. पण संसारिकाला पारमार्थिक भेटो आणि पारमार्थिकाला संसारिक भेटो. म्हणजे ह्या वृत्त्या ज्या दोघाच्या आहेत, ह्या वृत्त्या एकूण एकाला विषय करत नाहीत. भिन्न वृत्ती म्हणतात त्याला, भिन्न वृत्ती. संसारिकाची आणि पारमार्थकाची ही भिन्न वृत्ती असते, भिन्न भिन्न वृत्ती. आणि जी वृत्ती आत्मस्वरूपाला जाणते ती अभिन्न वृत्ती असते. ती कोणती वृत्ती? अभिन्न वृत्ती असते. तशी वृत्ती आत्मकार होण्यासाठी जी निगती, आत्मा जाणण्यासाठी जी निगती, त्यावेळेस तो आत्मा त्याच्या ठिकाणी असणारं आवरण, कोणतं आवरण? मग आता आत्मा कसा असेल, आत्मा काय आहे, हे जे आवरण, आत्मा कशाला म्हणतात आतापर्यंत आपण पाहिला नाही, असं ज्या त्या वृत्तीमध्ये अगोदरचीच जी कुजबूज चाललेली असती, तीच कुजबूज म्हणजेच आवरण. ते स्वरूप कसं असेल? मग कसं असेल म्हणता म्हणता ती वृत्ती त्या आत्म्याच्या जवळ जाते आणि त्याच्यावरचं ते अज्ञानाचं पांघरून, म्हणजे तो जरा जरा तिला न्याहाळतो. जरा जरा न्याहाळत न्याहाळत ती काय न्याहाळतच जाते. तो का पंढरीशी गेला पुन्हा नाही माग आला. ती वृत्ती जी माग फिरत नाही, तीच वृत्ती फलापर्यंत जात असते. मग तिनं ज्यावेळेस सुरुवात केली ते जाणायला, आणि जाणायचं ज्यावेळेस संपलं, इतका जो काळ आहे का, ते अज्ञानासहित जाणलेला आत्मा आहे. ते जाणणं कोणतं आहे? आवरणासहित जाणलेला आत्मा आहे. आणि हेच वृत्तीला घडत आहे, इथपर्यंतच घडत आहे. आवरणासहित आत्मा जाणणं हेच वृत्तीकडून प्रकाशन होतंय. म्हणजे त्या आत्म्याला तितकं ज्ञान होतंय.
हेच आत्मज्ञानाची रीती आहे. आत्मज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची हीच रीती आहे. मग निरावरण जो आत्मा आहे का, आवरण रहित, तिचा अज्ञानाचा काही संबंध नाही, तो आत्मा वृत्ती जाणत नाही. तो आत्मा तिला जाणताच येत नाही, कारण ती जाणीत ज्यावेळेस त्याला पूर्ण जाणायचं त्याच वेळेस ही विझून जाते. ही वृत्ती काय होती? लय पावती. कारण त्याच्या प्रकाशापुढं, त्याच्या प्रभावापुढे ही वृत्तीच राहत नाही. हाच प्रकार 11व्या अध्यायामध्ये गीतेच्या ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर चांगलं भाष्य केलेलं आहे. विश्वदर्शन अर्जुनाला ज्यावेळेस द्यायचं होतं, विराट दर्शन, विश्वाचं दर्शन, त्यावेळेस अर्जुनानं हट्ट धरला की मला ते दाखव, मला ते दाखव, मला तुझं खरं स्वरूप पाहायचंय, मला तुझं खरं स्वरूप पाहायचंय. अगोदर हट्ट करते तर त्या कुत्र्याला किती हाना तुम्ही, गाडी निघाली की ते गाडी संग येतेच, किती हाना तुम्ही, हट्ट धरतेच ते. तसं अगोदर जे काय वृत्ती हट्ट धरती आत्मज्ञान करून घेण्याची, पण ज्या काळी खरंच आत्मसमोर येतो का त्यावेळेस ती मूर्छा येऊन पडते. कारण तिच्यात तो अधिकारच नसतो. अधिकाराच्या वृत्तीमध्ये अधिकार नसतो बर का. आणि साध्या वृत्तीमध्ये तर त्याचं तर नावच घेऊ नका. म्हणजे जी जाणण्यासाठी तरबेज झालेली ती सुद्धा जाणू शकत नाही. अर्जुन कसादा अधिकारी होता का, पण त्यानंही ते जाणलं का? जे विराट स्वरूप भगवंतानं दाखविलं त्यावेळेस ते दाखव म्हणलं की ते परमात्मा आपले ती भक्तावर माया असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं दाखव म्हणलं की दाखविलं. मागचा पुढचा विचारच केला नाही त्याने. म्हणजे कोणता विचार केला नाही? अहो, हे अर्जुन जो आहे हा प्राकृत दृष्टी याला म्हणजे इंद्रिय दृष्टी आहे, दिव्य दृष्टी याला नाही, तर ते माझं स्वरूप कसा पाहिल आणि मी त्याला हे दिव्य माझं स्वरूप कसं दाखवू हे सुद्धा देवाला कळावं का नाही हो? तिथं देव म्हणतात हे माझा सुद्धा अज्ञानपणाच आहे. मग ते प्रेमाच्या पोटी ते असं अज्ञानात सुद्धा जातात. प्रेमात तसं घडत आहे. ते एकदा सुदामाच्या घरी का कोणता तरी दुसरा भक्त होता की सुदामाच होता का उद्धव का सुदामा कोणतरी होता. आणि मग भगवंत त्याच्या घरी गेले भेटण्यासाठी, आणि मग त्यावेळेस तो घरी नव्हता. सुदामा घरी नव्हता, बाहेर कुठं भिक्षाला गेला असेल. पण त्याची पत्नी ही त्याची निश्चिम भक्त, चांगली भक्त होती. मग त्या आल्याच्या नंतर, भगवंत आल्याच्या नंतर त्याला काय करू, कुठे ठेवू असं तिला झालं. म्हणजे का भगवंत घरी आला म्हणलं. मग ती अशी वेळावून गेली की मग त्याला पाटाव बसवायचं, त्याला पाणी, पाय धुवायला पाणी द्यायचं, हे सगळ्या क्रिया तिच्या लक्षातच आल्या नाहीत. कशामुळं? ती वृत्ती कुठे लागली? भगवंताकडे लागली. मग ह्या क्रिया त्या ठिकाणी कर्म शिल्लक कशाला राहते ते करायची. आणि मग त्या ठिकाणी पाटाव तिला बसवायचं ना भगवंताला.
ती पाटावर बसली आणि भगवंताला खाली बसविली. हा, उद्धवाची. तो खाली बसला आणि ते पुन्हा सारविलेलं होतं नेटकच घर. तस त्या सारविल्यावर बसले ते चिटकन का नाही सारवण, त्याच्या पितंबराला ते सारवण चिटकलं. मग भगवंताला कळून नाही का इथं कसं बसावं म्हणून. ते पण काय झाला, ते पण वृत्तीवर राहत नाही. आणि मग तिनं काय द्यावं खायला म्हणून भगवंताला तिनं केळं आणले आणि केळं असेच कसे हवाली करावं म्हणून सोलले मग ते कातडे दिले त्याला आणि ती केळं खाऊ लागली. आणि त्यानं तरी विचार करावा ना, त्यानं बी कातडे खाल्ले. आणि हे दृश्य पुन्हा उद्धवानं बघितले. त्यावेळेस शुद्ध म्हणतो, देवा अहो ती येडी तर येडी, पण तुम्ही का म्हणून येडे हो? हे कशात होतं असं? हे प्रेमामध्ये होतं असं, है का नाही? तसं ही वृत्ती ज्या वेळेस जाणायला जाती त्यावेळेस ती वृत्ती राहतच नाही. ती वृत्ती म्हणूनच राहत नाही. मग काय होती? ती ब्रह्मरूपच होती, काहीच जाणीत नाही ती. अहो एखाद्या माईची लाडकी लेक जर आली तर ती गहिवरून जाते, तिला काहीच बोलत नाही. बोलाव ना, अजिबात बोलत नाही. तिच्यातून शब्द सुद्धा फुटत नाहीत. तिला इतका आनंद होतोय, त्या आनंदामध्ये ती वृत्तीच राहत नाही. ते कार्य करण्याची ती वृत्ती राहत नाही. तशी ही जी वृत्ती जातीनं वृत्ती, पण ही वृत्ती म्हणून राहत नाही. मग ती वृत्ती म्हणून जर नाही राहिली तर मग ते जाणण्यात काय, कोणाला काय येणार? तिथं आत्मस्वरूप जाणायला कोण शिल्लक आहे? आभास तर तो आत्मरूपच होतो. वृत्तीनं वृत्ती पण सोडून दिलं की हा काय होतो? आत्मरूपच होतो. मग हे जे जाणणं आहे, ही जी रीती आहे, ही रीती शास्त्रकारांनी अशीच सांगितलेली की निराकार जो आत्मा आहे तो आत्मा वृत्ती जाणत नाही आणि आभास तर कसाच जाणत नाही. आभास तर हे आभासाला निराकाराचं ज्ञान होतच नाही. निराकार म्हणजे ब्रह्माचं ज्ञान. ब्रह्माचं ज्ञान कोण घेणार? जो घ्यायला चाललाय तो ही ब्रह्मरूपच आहे. वृत्तीत असला म्हणून काय झालं? तो कोण आहे? ब्रह्मरूपच आहे. आणि जे जाणायचंय तेही ब्रह्मरूपच आहे. आणि जे काही जाणण्यासाठी साधन घेतलंय ते साधन राहत नाही. जाणण्यासाठी जे साधन आहे ते साधन म्हणून राहत नाही. कारण वृत्ती हे निवृत्त होती तिथं. ती वृत्तीवरच राहत नाही. वृत्ती ही वृत्तीवरच राहत नाही ना. मग वृत्ती ही निवृत्त झाली. मग त्या ठिकाणी जणांना दिशेत येते, माझे मी पण हरपले ठाई जेथेच्या तेथे. त्या वृत्तीला जाणण्यासाठी जड विषय लागत आहे. मग त्या जड विषयाला ती कव्हर बी जाणत बसत, कव्हर बी न्याहाळीत, पण चेतन विषयाला ती जाणू शकत नाही. आणि दुसरं कोणी जाणणार नाही. वृत्तीनं जाणता येणार म्हणून दुसरं कशानं जाणावं? दुसरं साधनच नाही. त्या आत्मतत्वाला जाणण्यासाठी फक्त एक वृत्ती आहे, म्हणजे एक मन आहे. त्या मनानंच ते, कारण संयोग संबंध जो होतो तो मनाचा आणि आत्म्याचा. संयोग संबंध त्यांचाच होतो. इंद्रियाचा आणि आत्म्याचा संयोग संबंध होत नाही. कारण संयोग झाल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि संयोग झाल्यावर ज्ञान होत नाही.
संयोग झाल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि संयोग झाल्यावर ज्ञानच होत नाही. एकच वाक्य आहे रे का? संयोग झाल्यावर, ज्या पदार्थाशी संयोग झाल्यावर ज्ञान व्हालय असा जर अर्थ निघायलाय, असा जर धरला तर तो पदार्थ जड आहे असं समजायचं. संयोग होऊन जाणणं घडायलंय, मग ते कसं आहे तर जड पदार्थाशी वृत्ती जाणायली असं म्हणायचं. आणि संयोग होऊन जाणण्यात येईनाय ती वस्तू चेतन आहे असं म्हणून समजायचं. म्हणजेच चेतन हे जाणता येत नाही आणि जड हे जाणता येते. म्हणून जोपर्यंत अज्ञान शिल्लक आहे तोपर्यंतच आत्मा जाणता येते. जोपर्यंत आवरण शिल्लक आहे तोपर्यंतच जाणता येते. हे तुम्ही म्हणता हे कसं वेगळंच वाटायलंय आम्हाला. हाच खिस्सा जाणण्यासाठी एक दृष्टांत घ्या. जोवर मुलाची सोयरीक जमत नाही तोवर त्याला मी नवरदेव आहे असं वाटतच नाही. आणि जर एकदा जमलं की मग त्याला वाटते आता मी नवरदेव होतो, मी आता होतो, है का नाही. आणि मग जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं त्याला वाटते आता माझं लग्न होणार, आता मग लग्न ह्या दिवशी आहे, ह्या ह्या टायमाला आहे. त्याच्या वृत्तीमध्ये काय आहे? लग्न. वृत्तीत दुसरं काहीच नसतंय, मोह लग्न आहे. मोह हा. मग जसं जवळ लग्न आहे, आता ही वृत्ती केव्हा बनती? लग्न जवळ असतंय त्याच वेळेस. ज्यावेळेस जमलंच नव्हतं त्यावेळेस त्या वृत्तीमध्ये हे होतं का? ते जमलं तिथून तारीख काढली तिथून धरा, त्या दिवशी बसून धरा कवर. हा लय झालं तर देव गिव करूच तर, है का नाही. तितक्या टायमात त्याला वाटतंय मी नवरदेव आहे, मी नवरदेव आहे, है का नाही. पण जर समजा त्याला 2-3 लेकरं झाली आणि पुन्हा जर हाक मारली ओ नवरदेव या इकडं, तो इकडं तिकडं बघतो, म्हणतो कोण्या नवरदेवाला हाक मारायले? ते म्हणतो अहो तुम्हीच नवरदेव. ते म्हणला आता का नवरदेव असतो का मी? म्हणजे त्यानं नवरदेव ही वृत्ती कवर ठेवली जवळ ती लग्नाची उपाधी आहे का तवरच. आणि ते एकदा संपलं म्हणजे ती उपाधी राहिली का? मग त्यावेळेस त्याला नवरदेव म्हणण्याला सुद्धा राग येते, है का नाही. तसं ती वृत्तीनं जोपर्यंत अज्ञान आहे निवृत्त करायचा काल, त्या तितक्याच टायमामध्ये ती त्याला जाणीती. कारण त्यावेळेस ती विशेष झालेली असते वृत्ती. आणि तीच विशेष वृत्ती अज्ञान निवृत्तीच्या पाठीमागे लागलेली असते का त्याच वेळेस ती आत्मस्वरूपाला जाणीती. पण कसं जाणीती? आवरणासहित जाणीती. आणि एकदा आवरण जर निघून गेलं तर पुन्हा जाणीत नाही. कारण ते दृढ अपरोक्ष होतंय त्यावेळेस. पुन्हा 2 लेकरं झाले की दृढ अपरोक्ष झालं, आता मी नवरा नाहीच, हे काय नवरदेव नाहीच. एखादा झोपलेला मनुष्य, एखादा झोपलेला मनुष्य आणि त्याला झोपलेला बघितलं एक जणांना की हा झोपलाय म्हणून, आणि मग तो पाहून त्याला वापस जातो, म्हणतो जाऊ द्या झोपलेले कशाला उठवायचं याला. मग वापस जातो. मग म्हणतो जरा आपण बी आंघोळ गिंगोळ करून येऊ, आपण बी नेरेगिरी करून येऊन पुन्हा भेटायला येऊ. मग तो त्याची आंघोळ गिंगोळ नेरी करून येतो त्याला भेटायला. मग आल्या म्हणतो उठले का नाही? आता ते उठलेला असतंय लवकरच. आता याची आंघोळ जेवण हे झालंय
तर तो कसा झोपलेला राहील? म्हणजे तो जाग होऊन 2-4 घंटे झालेले असतात आणि त्यावेळेस जर त्याला म्हणलं आता झोपेतून उठले का काय, तर तो म्हणतो काय बोलतात राव तुम्ही, आता उठत असतेत का? कव्हाच मी उठलेलोय, सकाळ दिवस निघायच्या आधीच उठलेलोय. तो म्हणतो अहो मी आलतो तेव्हा तुम्ही तर झोपलेलेच होतात. तेव्हा असेल मग झोपलेलो, तेव्हा झोपलेला असन, पण मी उठल्या मी ज्यावेळेस जागा झालो त्यावेळेस आमच्या माणसानं सांगितलं अमुक अमुक हे आला होता म्हणून, पण उठल्या मी जागा झालो त्यावेळेस मला सांगितलंय. मग तो म्हणतो आता बी तुम्ही जागेच आहेत की हो, आता बी कसे आहेत? आणि त्यावेळेस बी तुम्ही काय झालतात? जागा तवाच झालो होतो, कवा झोपेतून उठल्याच जागा झालो, नंतर त्याला जागेपणीची सुद्धा सही येत नाही. आता आपण जागेत असं सुद्धा त्याला, कारण जागेपणीचं दृढ अपरोक्ष होते त्याला. त्याला जागत आपण आहोत हे फक्त झोपेतून उठल्या वाटतंय मी आता जागा झालो, आता मला जागृता आली. पण काही 1-2 घंट्याच्या कालाच्या नंतर पुन्हा त्याला तुम्ही जागेत का असं म्हणलं तर राग येतो. त्याला जर म्हणलं ना का हो जागेत का, तो म्हणतो झोपलोच होतो कुठं, जागेत का म्हणून विचारायला. तसं दृढ अपरोक्ष जर झालं वृत्तीला आत्मस्वरूपाचं, आणि त्याला जर म्हणलं का हो काय मुक्तता प्राप्त करून घेतली का नाही, तो काय म्हणेल अहो मी बद्ध झालोच होतो कवा. होईल का नाही असं? सकाळ जो उठलेला असतो झोपेतून त्याला दुपारा जर विचारलं तर का हो जागेत का, आता जागेत का, तो म्हणतो मी झोपलोच होतो कुठं, झोपलोच नव्हतो. तसा ज्याची वृत्ती ही आत्मस्वरूपाला जाणून राहती, नष्ट नाही होत. नष्ट कधी होईल? जेव्हा प्रारब्ध संपल त्यावेळेस ती नष्ट होईल. पण जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत वृत्ती आहे का नाही, मग ती वृत्ती ज्ञान झालं तरीही राहतेच. मग ती राहते त्यावेळेस त्या वृत्तीला आत्म्याचं दृढ अपरोक्ष असतं. मग त्या आत्म्याचं तिला आपल्याला ज्ञान आहे असं सुद्धा ती जाणीत नाही, ती वृत्ती. आता मुक्त पुरुषाला जर विचारलं का हो तुम्ही आत्मा जाणता का, तो म्हणतो तुला कवा विसरलास का, तो त्यालाच विचार म्हणतो तू कवा विसरलास का, तो म्हणतो मी मला कसा विसरण कवा, ते म्हणते मग मी माझ्या मुक्तीला कवा विसरण का, म्हणजे सही धरून फाला, सही धरायची काय गरज आहे. कारण दृढ अपरोक्ष कशाला म्हणतात की ज्या काली जाणायचं शिल्लक राहत नाही, जाणायची काही गरजच पडत नाही, त्याला म्हणायचं दृढ अपरोक्ष झालं. हा, आठवणीत ठेवायची सुद्धा गरजच नाही. आता जसं आपण आहोत असं आठवणीत धरायची काही गरज आहे का? आता मी नाही आणि आता आहो असं कवा झालंय का? आणि मग तसंच आहे ना, मग तो जो मी आहे ना, हे जे आहे पण आहे ना, हेच आत्मस्वरूप होत असतं. मग त्या ठिकाणी ते जाणणे हे तर घडतच नाही, पण नेणणे सुद्धा, म्हणजेच
विसरही घडत नाही आणि आठवही घडत नाही. म्हणजे तिथं विसरायची सुद्धा गरज पडत नाही आणि आठवायची सुद्धा. आठव विसर मज नाही आता, हा कोण म्हणत असेल? आठव विसर मज नाही आता, मला आता आठवही नाही आणि विसरही नाही. कशाचा? स्वरूपाचा. याला म्हणायचं सहज स्थिती. ही कोणती स्थिती आहे? सहज स्थिती. ही सहज स्थिती कशानं प्राप्त होते? जर वृत्ती साधनाने परमार्थाला लागली असेल. कोणत्या साधनाने? विवेक वैराग्यादी साधनाने. जर त्या वृत्तीमध्ये अधिकार असेल आत्म जाणण्याचा, तीच वृत्ती जाणीती, तीच वृत्ती जाणीती. मग वृत्ती जाणे कोणती जाणे? बुद्धी जाणे. कोणची बुद्धी जाणे? हीच बुद्धी जाणे. आणि ना जाणे कोणती? ज्या बुद्धीनं विवेक वैराग्यादी साधनं केलीच नाही ती कशी जाणेल? हा एक अर्थ आहे. आणि जाणे आणि न जाणे दुसरा अर्थ. अज्ञान निवृत्ती कालीच जाणे स्वरूपाला. अज्ञान निवृत्ती काली. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान निवृत्ती चालू असते स्वरूप जाणण्याविषयी. त्या स्वरूपावर असलेला अज्ञान, याचं अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. त्या काली ती वृत्ती त्याला जाणे. आणि ना जाणे कोणती? मग ते आवरण निवृत्त झाल्यावर ते ज्यावेळेस ते व्यापक रूपानं प्रगट होतं, प्रतीतीला येतो, त्यावेळेस मग ते न जाणे. म्हणजे निराकरण निरावरण आत्मा. त्या आत्म्यावर कशाचंच आवरण नाही असा आत्मा न जाणे आणि अज्ञानासहित आत्मा जाणे, हे एक प्रकार आहे. मग याच्यातला प्रकार या ठिकाणी आपणाला हात धरावा लागेल. अज्ञान आहे तोपर्यंत जाणे आणि अज्ञान निवृत्त झालं की तो निरावरण झालेला आत्मा न जाणे. बांधलेलं जनावर धरू देतंय, पण मोकळं जनावर जवळ सुद्धा येऊ देत नाही, वारा पडू देत नाही. कारण ते कसं आहे? निरावरण आहे. ते त्याला आवरणच नाही. तसा निरावरण आत्मा कशानंच जाणता येत नाही. मग ज्या वेळेस ती जाणीती, ती कशानं जाणीती? ती स्वस्वरूपानंच जाणीती. कोण? वृत्ती. त्या वृत्तीमध्ये आभास असतो आणि त्या वृत्तीमध्ये अधिकार असतो. त्या वृत्तीत काय असतो? अधिकार असतो तपाचा, मागील तपाचा अधिकार असतो. आणि त्याच्यामध्ये काय असतो? आभास, चैतन्यच असतं. आणि ते स्वरूपानंच जाणतात. मग त्यांच्याच स्वरूपानंच जाणतात. आणि त्यावेळेस तिथं वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती हे जे दोन प्रकार सांगितले, तर फलव्याप्ती तिथं करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजेच आभासाला तिथं जाणून घ्यायची काहीही आवश्यकता नाही, पडतच नाही. कारण त्या ठिकाणी वृत्तीनं व्याप्ती केली, वृत्ती त्याच्या आकाराची झाली. अज्ञान निवृत्त करून आत्म्याच्या आकाराची वृत्ती झाली की त्या वृत्तीतला जो चिदांश आहे, आभास आहे, तो आत्माकारच होतो. तिथं त्याला जाणायचं कामच पडत नाही. म्हणजे वृत्ती व्याप्ती करावी लागते त्या ठिकाणी, फलव्याप्ती करायची गरज पडत नाही. ते मागे एक दृष्टांत सांगितला होता, तो दृष्टांत यांनी इथं सांगितला आहे. केव्हा सांगितला होता? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगता वेळेस जो दृष्टांत सांगितला होता की जर एखाद्या
मृत पात्राखाली, मृत पात्र म्हणजे मातीचं भांड, या भांड्याखाली जर एखादी जड वस्तू ठेवलेली असेल तर त्या अंधारामध्ये मृत पात्राखाली एखादी वस्तू ठेवलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रकाशाची सहाय्यता लागते आणि दंडाचीही सहाय्यता लागते, कारण तिथं अंधकाराचं आवरण आहे आणि त्या मृत पात्राचंही आवरण, दोन आवरण आहेत तिथं. मग ते मृत पात्राचं आवरण नष्ट करण्यासाठी काठीचा उपयोग लागतो आणि ती वस्तू पाहण्यासाठी प्रकाशाचा सहाय्य लागतंय, म्हणून प्रकाशही लागतो आणि काठीही लागते. काठी मारली तर ते आवरण फुटेल मातीचं, पण ती वस्तू दिसणार नाही, म्हणून हातात असणारे जे काय प्रकाश, बॅटरी म्हणा, कंदील म्हणा, त्यानं ती वस्तू दिसेल. म्हणजे जड वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं त्यावेळेस वृत्तीव्याप्तीही लागते आणि फलव्याप्तीही लागते. पण जर समजा अंधार आहे आणि अंधारामध्ये एखाद्या मृत पात्राखालीच दिवा लावून ठेवलाय, तर त्या दिव्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी सोबत दिवा घेऊन जावा लागन का? काय घेऊन जावं लागन? मग नुसती काठीच. मग कशी काठी लागल? ते फुटायला पाहिजे ना. काय ते आवरण, ते आवरण फुटायला पाहिजे अशी काठी लागते. हा, ते फोक गिक हे जमते का? फोकानं फुटत नसतंय ते. मग त्याला काठी लागते चांगली. हा, तशी आपली वृत्ती त्या काठीसारखी, हा, ते आवरण तुटावं अशी वृत्ती करावी लागते. मग नुसती वृत्तीच तसं करायची गरज आहे हो, आभासाला काही करायची गरज नाही. कारण आभासाला ते आवरण निवृत्त केलं वृत्तीनं की तर ते प्रकाशच येतो आत्म्याचा, कारण दिवा त्याच्या खाली चालूच आहे. मृत पात्राखाली तिथं काय ते दिवा दिसण्यामुळं काय पुन्हा उजेड करावा लागतो, दुसरा दिवा न्यावा लागतंय का? ते आपोआप दिसणारच आहे. तसं त्या ठिकाणी त्या दिव्याचं ज्ञान करून घेण्यासाठी दुसरा दिवा म्हणजे फलव्याप्ती करायची गरजच नाही, फक्त वृत्ती व्याप्तीच करायची असते. म्हणून परमार्थ करण्यासाठी संतांनी फक्त आपुलाले चित्त शुद्ध करा इतकंच म्हणलंय. आत्मा जाणून घ्या असं कधीच म्हणले नाहीत, आणि जरी म्हणले असले तर त्या म्हणण्याचा हेतू की चित्त शुद्ध करा, कारण त्यांना फलव्याप्ती सांगायचीच नाही, वृत्ती व्याप्ती सांगायची. असं नाना प्रकारचे उदाहरण देऊन सांगता येतंय. ही रीती शास्त्राची आहे की अंतःकरण वृत्ती जशी बाह्य जड पदार्थाचं ज्ञान करून घेते, तसंच आत्म्याचंही ज्ञान करण्यासाठी तीच प्रक्रिया लागते. फक्त बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळेस फलव्याप्तीही आणि वृत्तीव्याप्तीही करावी लागते. तसं आत्म्याचं ज्ञान करून घेता वेळेस नुसतं वृत्तीव्याप्तीच करावं लागते. मग बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घेणं सोपं आहे का आत्मज्ञान करून घेणं सोपं आहे? आणि मग तेच लय अवघड आहे. वृत्ती तशी केल्यावर काहीच अवघड नाही. आता वेळ झालाय, आणखी काय राहिलं सायला असलं तर उद्याच्या वेळामध्ये. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.